HDPS सघन कापूस लागवड तंत्रज्ञान यामध्ये 3 बाय अर्धा फुटावर लागवड केल्यास 29,040 झाडे प्रति एकर बसतात। 3 बाय 1 फुटावर 14,500 झाडे बसतात। जशी झाडांची संख्या वाढत जाईल तशी शेतीच्या पद्धतीमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे। जसे की सघन लागवडीसाठी उपयुक्त अशा बियाण्यांची निवड करावी लागेल, जसे की नुझीविडू कंपनीच्या अर्मिता, आध्या, विजेता, सिरी ही वाणे सघन लागवडीसाठी उपयुक्त आहेत। सघन लागवडीसाठी उपयुक्त वाणांची लक्षणे म्हणजे मजबूत खोड, सरळ वाढणारे वाण, पानांची कमी संख्या, मोठ्या वजनदार बोंडांची संख्या जास्त, उपफांद्या नसणे आणि फळफांदीची कमी लांबी असणे आवश्यक आहे। झाडांची अतिरिक्त वाढ रोखण्यासाठी सघन लागवड पद्धतीमध्ये वाढ नियंत्रकाची 45, 65 आणि 85 दिवसाला 3 वेळा फवारणी करणे गरजेचे आहे। वाढ नियंत्रकाची फवारणी करण्याचा उद्देश हा झाडाची अतिरिक्त वाढ थांबवणे तसेच रसशोषक किडींची संख्या कमी करणे हा आहे। जर शक्य असेल तर 85 ते 90 दिवसाच्या दरम्यान झाडांचा शेंडा खुडावा। त्यामुळे फांद्यांवर लागलेले बोंडे जवळ लागतात आणि ते वेचण्यासाठी लवकर तयार होतात। पारंपरिक पद्धतीमध्ये कापसाची वेचणी 4 ते 5 वेळा करावी लागते, पण सघन लागवडीमध्ये फक्त 2 ते 3 वेचणीमध्ये आपल्याला संपूर्ण कापूस वेचता येतो। सघन लागवडीमुळे आपल्याला कापसाचे जास्त उत्पन्न आणि कमी मजूर खर्च शक्य आहे। सघन लागवडीमध्ये कापसाची परिपक्वता लवकर होत असल्यामुळे गुलाबी बोंड अळीपासून होणारे नुकसान किंवा अन्य रोगांपासून पीक सुरक्षित राहू शकते। तसेच आपण कापसाची वेचणी मशीनद्वारे सुद्धा करू शकता। सघन लागवडीसाठी उपयुक्त असणाऱ्या वाणांमध्ये बोंडाचे वजन मोठे असते, त्यामुळे कापूस वेचणी सोपी होते। सघन लागवड पद्धतीमध्ये लवकर परिपक्वता झाल्यामुळे आपण दुसरे पीक सुद्धा घेऊ शकता।